या बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी पाहूया। सुरेश धस यांच्याकडून अखेर दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे। माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढल्याचं सुरेश धसांनी म्हटलंय। प्राजक्ता माळीबाबत त्यांनी वक्तव्य केलं होतं, मात्र आता धसांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आमदार सुरेश धस यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे। प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे। मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता। मी प्राजक्ताताई सहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो। माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो। यावर अधिक बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आहेत। अंजलीजी, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। अंजलीजी, सुरेश धस यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे, कारण आधी त्यांची भूमिका, त्यांच्या भूमिकेवर ते ठाम होते। मी माफी मागणार नाही, मी काही चुकीचं बोललो नाही असं त्यांनी म्हटलं होतं, पण अखेर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। मला वाटतं त्यांना त्यांच्याच पक्षाकडनं सांगण्यात आलं असेल की तुम्ही दिलगिरी व्यक्त करा। तर काल देखील मी तेच म्हटलं होतं, एक तर त्यांचं नाव घेण्याची काही गरजच नव्हती आणि अभिनेत्री आहेत त्या, आणि त्यांना जे ते येतात, परफॉर्म करतात, जातात, त्याच्यात उगाचच एवढं मोठं त्यांच्या विरुद्ध बोलण्याची काहीच गरज नव्हती। तर आज त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, तर ठीक आहे, चांगलंच आहे। पण काल ते एकदा दोनदा जे म्हणाले त्याच्यानंतर पक्षाकडनं त्यांचे कान टोचले असतील, म्हणून ते आज म्हणाले असतील, आनंद आहे। याच्या पुढे परत कोणाविरुद्ध असं बोलू नका, एवढंच त्यांना म्हणायचं। अंजलीजी, खरं तर सिनेसृष्टीतील इतर कलाकारांनी सुद्धा या बाबतीत त्यांच्यावर टीका केली होती आणि त्यामुळे कुठेतरी त्यांनी नमतं घेतलं असं तुम्हाला वाटतंय का? नाही, नेहमीच काय होतं, हे राजकारण करताना त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी असं बोलून कोणालाही काही बोलू शकतो। हे एक ना, आमदार झाले, खासदार झाले की हे कोणाला वाटेल ते बोलू शकतात, असं त्याला लायसन्स मिळतं की काय असं वाटतं कधी कधी। तर त्या चौघींचंही नाव घेण्याचं काही तिथे, कारण हे प्रकरण काय होतं, संतोष देशमुखांच्या हत्येबद्दल आपण बोलतोय आणि इथे मध्ये यांचं नाव घेऊन उगाचच मुंडेंना खाली हे दाखवण्यासाठी ते वाटेल ते बोलत होते। तर त्याला काही अर्थच नाही। तुम्ही मुद्देसूद बोला, जे टीका करायची ते मुद्द्यावर करा, उगाच तिसऱ्यांना घेण्यात काही अर्थ नाहीये त्याच्यात। अगदी धन्यवाद अंजलीजी, आपण एनडीटीव्ही मराठीला ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल।